नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत मसालेदार शेवग्याच्या शेंगाची भाजी. चला मग बनवूयात. इथं आधी मी शेवग्याच्या शेंगा कट करून उकडायला ठेवलेला आहे. चला मग त्याचा मसाला तयार करायचा आहे आपल्याला. इथं घ्यायचं खोबर, लसूण, जिरे आणि थोडंसं मीठ टाकायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये. मग त्याला वाटून घ्यायचं. इथं तेलामध्ये मी थोडं जिरा मोहरी टाकलेला आहे. मग कांदा कट केलेला आहे, कांदा टाकून घ्यायचा. मग थोडंसं फ्राय करून घ्यायचं, जास्त फ्राय होऊ द्यायचं नाही. मग आपल्याला टाकायचा आहे कढीपत्ता फ्राय झाल्यानंतर मग अद्रक लसणाची पेस्ट टाकायची, त्यालासुद्धा फ्राय करून घ्यायचं. मग आता टाकायचं आहे आपल्याला वाटून घेतलेलं मिश्रण पूर्ण, त्यालासुद्धा चांगलं फ्राय करून घ्यायचं. मग टाकायचं आहे आपल्याला हळद, मग काळं तिखटाची जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा. आता आपल्याला टाकायची आहे उकडलेल्या शेंगांना सुद्धा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं, कारण ते मसाला पूर्ण त्याला लागू होतो म्हणून. मग आता उकडलेल्या शेंगाचं पाणी आपल्याला वेस्ट करायचं नाही, भाजीसाठी यूज करायचं आहे आपल्याला. मग ते पाणी टाकून झाल्यानंतर मस्तपैकी त्याला उकळी येऊ द्यायचं. मग वरून मी टाकलेलं आहे कोथिंबर टाकून झाल्यानंतर फुटाण्याचं पीठ टाकायचं थोडं, कारण फुटाण्याचं पीठ टाकल्यामुळं भाजीला गाळा पण येतो. मग आता आपल्याला टाकायचा आहे घरकुल मसाला. जर तुमच्याजवळ घरकुल मसाला जर नसेल तर तुम्ही गरम मसाला यूज करू शकता, कारण माझ्याजवळ होता म्हणून मी घरकुल मसालाच यूज. चला मग मंडळी, आता रेडी आहे मसालेदार शेवग्याच्या शेंगाची भाजी. आपल्याला भाकरीसोबत सर्व करायचं आहे. बाय बाय.